पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते। क्लीनरचं अपहरण आणि अपहरण नाही तर पाहुणचार केला असं मनोरमा खेडकर म्हणतात। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा कोर्टात अजब दावा बघायला मिळतोय। माझ्या पतीने कारच्या नुकसानावरती चर्चेसाठी क्लीनरला घरी आणलं, मला चुकीच्या आरोपात फसवलं गेलं असं मनोरमा खेडकर म्हणतात। माझ्या ड्रायव्हरने क्लीनरला सकाळी बस स्थानकावरती सोडला असा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे। तर क्लीनरचं अपहरण नाही तर पाहुणचार केला असा मनोरमा खेडकर म्हणतात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्याला अधिकची माहिती देतात। वैभव, खरं तर जे आता वक्तव्य समोर येत आहे किंवा क्लीनरचं अपहरण नाही तर पाहुणचार केला असं मनोरमा खेडकर म्हणतात। वैभव, माझा आवाज पोहोचतोय? आपण वैभव यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। मात्र महत्त्वाची अपडेट अशी आहे की क्लीनरचं अपहरण केलं नाही तर पाहुणचार केला असं मनोरमा खेडकर म्हणतात। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा कोर्टामध्ये हा अजब दावा बघायला मिळतोय। माझ्या पतीने कारच्या नुकसानीवरती चर्चेसाठी क्लीनरला घरी आणलं आणि मला चुकीच्या आरोपात फसवलं गेलं असं मनोरमा खेडकरने सांगितलेलं आहे। माझ्या ड्रायव्हरने क्लीनरला सकाळी बस स्थानकावरती सोडला असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। अपहरण नव्हतं तर पाहुणचार केला असं मनोरमा खेडकरने सांगितलेलं आहे। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा हा कोर्टामधला अजब दावा आपल्याला बघायला मिळतोय। माझ्या पतीने कारच्या नुकसानीवरती चर्चेसाठी क्लीनरला घरी आणलं, मात्र मला चुकीच्या आरोपात फसवलं गेलं असा उल्लेख मनोरमा खेडकरनं केलाय। दरम्यान माझ्या ड्रायव्हरने क्लीनरला सकाळी बस स्थानकावरती सोडला असा सुद्धा उल्लेख केलेला आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। वैभव, खरं तर कोर्टामध्ये अजब दावा बघायला मिळतोय, अपहरण नाही तर पाहुणचार केला म्हणतायत। आम्ही अत्यंत गमतीशीर हा सगळा प्रकार आहे। पोलिसांचे कसे वाभाडे या मनोरमा खेडकरांनी एकूण खेडकर कुटुंबियांनी कोर्टामध्ये काढले, त्याचं हे स्पष्ट उदाहरण आहे। एकीकडे गुन्हे दाखल करत असताना गंभीर गुन्हे न दाखल करता जामीनपात्र गुन्हे दाखल करायचे, त्यांचा शोध जो आहे तो योग्य पद्धतीने घ्यायचा नाही। या दोन्ही गोष्टींमुळे नवी मुंबई पोलीस जे आहेत, रबाळे पोलीस ठाण्याचे, त्यांच्यावरती न्यायालयामध्ये मान खाली घालायची नामुष्की आली आहे। याचं कारण मनोरमा खेडकर यांच्या वकिलांनी जे आर्ग्युमेंट न्यायालयामध्ये केलंय आणि त्यांना जामीन मिळालाय, त्याच्यानुसार अत्यंत गमतीदार आर्ग्युमेंट त्यांनी केलंय। प्रल्हाद कुमार जो क्लीनर त्यांनी किडनॅप करून पुण्याला आणलेला होता, तो चर्चा आणि सल्लामसलत करण्यासाठी आणला होता असं या खेडकर कुटुंबियांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये सांगितलंय। आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे या संपूर्ण प्रकरणातला फिर्यादी जो होता, वाहन चालक जो होता आणि स्वतः हा प्रल्हाद कुमार, या दोघांनी सुद्धा या दोघांच्या संदर्भात खेडकर कुटुंबियांनी त्यांच्याबरोबर सामोपचाराने हे प्रकरण मिटवून घ्यायची तयारी केलेली दिसते। तशा स्वरूपाचे त्यांची काही चर्चा झालेली असावी आणि त्याचं कारण असं आहे, त्या परिणामस्वरूप त्यांनी न्यायालयामध्ये यांच्या विरोधामध्ये कुठली भूमिका जी आहे ती घेतलेली नाही किंवा जामिनाला विरोध केलेला नाही। त्यांचे स्टेटमेंट्स जे आहेत ते न्यायालयासमोर देताना त्याच्यामध्ये अत्यंत ठोस पद्धतीने कुठेही किडनॅपिंग झाल्याचं म्हटलं नाही, केवळ पोलिसांकडून तसं म्हटलं गेलेलं आहे गुन्ह्याच्या संदर्भानं। त्यामुळे मनोरमा खेडकर आणि त्यात कलम जी आहेत ती जामीन पात्र आहे, त्याच्यामुळे मनोरमा खेडकर यांना जामीन जो आहे तो देण्यात आलेला आहे। आणि रबाळे पोलीस जे आहेत ते तोंडघशी पडले। या खेडकर कुटुंबियांनी व्यवस्थेचं कसं हसं केलंय एकूण ते या सगळ्या प्रकरणातून समोर येत आहे। अमित, निश्चित वैभव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।